जून महिन्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे बळीराजासह नागरिकही चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. या पहिल्या दमदार पावसानंतर आज सोमवारी भरलेल्या शिंदखेडा येथील आठवडा बाजारात नागरिकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः लोणच्याच्या कैरीची मोठी आवक झाल्याने आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी गर्दी केल्याने शिंदखेडा शहराला अक्षरशः यात्रेचं स्वरूप आलं होतं. कैरीचा भाव 40 ते 60 रुपये किलो. पावसाच्या आगमनासोबतच बाजारात लोणच्याच्या कैऱ्यांची प्रचंड मागणी वाढली आहे. आजच्या बाजारात कैरीचा भाव प्रति किलो 40 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत राहिला. आवक मोठी असली तरी ग्राहकांकडून असलेली मागणी लक्षात घेता कैरीचे बाजारभाव तेजीत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. लोणचे साहित्यांच्या दुकानांवर गर्दी. पाऊस लांबल्यामुळे गृहिणींना लोणचे बनवण्याचं नियोजन पुढे ढकलले होते. आता पाऊस पडताच बाजारात कैरी खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. कैरी सोबतच लोणच्यासाठी लागणारे इतर साहित्य जसे की लोणच्याच्या काचेच्या व चिनी मातीच्या बरण्या, लसूण, मोहरी डाळ, मेथी आणि विविध मसाले साहित्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. लसणाच्या दरातही काहीशी तेजी जाणवत होती. चरात पाय ठेवायला जागा नाही. शिंदखेडा येथील आठवडा बाजार हा परिसरातील अनेक गावांचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. आज परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. मुख्य बाजारपेठ, भाजी बाजार आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड वर्दळ होती. पहिल्या पावसामुळे बाजारात आलेला हा उत्साह व्यापारी वर्गासाठी दिलासादायक ठरला असून आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. MDTV न्यूजसाठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा.